हर हर महादेव. आपल्या भटकंती रायडर चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण चाललेलो आहोत कोंडेश्वरला नैसर्गिक सौंदर्य बघायला आणि महादेवांचे दर्शन घ्यायला. तर आपण अंबरनाथवरून बाय रोड निघालेलो आहोत बाईक घेऊन. जर तुम्हाला पण बदलापूरला कोंडेश्वरचे सुंदर निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही पण इकडं येऊ शकता आणि नक्कीच या. तुम्हाला इकडं आलं की पुन्हा जायची इच्छा होणार नाही. एवढा सुंदर इथला निसर्ग आहे आणि तेवढंच सुंदर इथलं मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. इकडे येण्यासाठी आपल्याला बदलापूर स्टेशनपासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर अंतरावर कोंडेश्वर आहे. रिक्षा तुमच्याकडून 150 ते 200 रुपये एक साईडून चार्जेस घेईल, पण तुम्ही याल तर स्वतःची व्हेकल घेऊन या, सोपं पडेल. तर तुम्ही आता बराच प्रवास बघितला असेल माझा कोंडेश्वरला जाताना. इथून पुढं सुंदर निसर्गाचं सौंदर्य आपल्याला बघायला भेटेल आणि अतिशय सुंदर आहे. पूर्ण खेडेगाव आहे आणि आउटसाईडला आहे खूप, त्यामुळं इकडं लोकवस्ती जास्त नाही आहे आणि त्यामुळे याची सुंदरता अजूनपर्यंत व्यवस्थित राहिलेली आहे. नाही तर एवढ्या वेळात तुम्हाला तर माहिती आहे आजूबाजूला बिल्डिंगी नुसतं लोकांचं येणं जाणं असतं. आणि आता जो तुम्हाला दिसतो तो आहे भोज डॅम. या भोज डॅमला कोंडेश्वर नदीकडून पाणी येतं. ती कोंडेश्वर नदी जी आहे ती मंदिराच्या बाजूलाच आहे. धबधब्याचं पाणी येतं नदीला आणि समोर तर तुम्ही बघू शकता. आता हे आहे निसर्गरम्य देखावा इथला. मग आम्ही थोडंसं वर आलो फोटोशूट व्हिडिओ शूटसाठी. ही जागा एकदम बेस्ट आहे. जिथं मी आता चाललो आहे तुम्हाला दिसते तिथून व्ह्यू खूप सुंदर सुंदर बघायला भेटतील आपल्याला. तुम्ही पण नक्की या इकडं, भारी वाटेल तुम्हाला पण. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि थोडे आध्यात्मिक असाल तर नक्कीच याल, मला पण विश्वास आहे. तर तुम्ही बघू शकता आणि मंदिर आहे जवळपास काहीतरी 500 ते 1000 वर्ष जुनं असू शकतं, कारण की हेमाडपंथी बांधकाम आहे असं म्हटलं जातं. एक खडकामध्ये गुफा कोरलेली आहे आणि त्या खडकाला न तोडता मंदिर बांधलं बाहेरच्या बाजूने. अतिशय सुंदर आहे. हे आहे कोंडेश्वरची कमान. बाईक थोडी लांबच लावावी लागते आणि पुढं चालत जावं लागतं. हे बघू शकता, हा आहे प्रवेशद्वार कोंडेश्वरचा. इथं रहिवाशांना आराम करण्यासाठी जागा होती आणि इकडं असे पाट्या लिहिलेल्या. आता जशी चप्पल काढायचं स्टँड इथं आहे असं लिहिलं आहे ना, तशा बऱ्याच पाट्या आहेत. त्यावर नियम लिहिलेले आहेत. त्या नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून मंदिर आणि मंदिराचा परिसर हा स्वच्छ आणि साफसुथरा राहील. मंदिराच्या बाहेर शिवलिंग आणि नंदी महाराज आहेत. एक छोटासा स्टेज आहे त्यावर. इथं आपण लग्न कार्यसुद्धा करू शकतो. आणि हे आहे कोंडेश्वर मंदिर. बघू शकता तुम्ही आतून. तो आहे समोर तो काळा खडक दिसतोय ना, त्याच खडकाला लागून हे मंदिर बांधलेलं आहे आणि आहे त्या खडकात कोरलेली गुफा कोंडेश्वर महादेवांची. हे बघा, ही आहे शिवलिंग. आतमध्ये खूप गारवा आहे. तुम्ही कधी येऊन बघा, खूप छान वाटतं. इथं आले की थोडंसं एक 5-10 मिनटं मेडिटेशन करा आणि म्हणजे तुम्हाला इथला एक अनुभव येईल. मंदिराच्या बाहेर एक त्रिशूल लावलेली ही अशी. आता व्हिडिओ तुम्हाला आवडली आहे की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा शेवटी. आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.